मंडळी, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक ग्रामीण विनोदी कथा. तर मी आहे सौ मंजुषा गारखेडकर आणि मी तुमच्यासाठी आणली आहे माझी स्वतःची लिहिलेली ग्रामीण कथा, जी विनोदी पण आहे आणि ती आजकालच्या आपल्या जीवनात इतका हेक्टिक आपलं लाईफ झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला विनोद हा असलाच पाहिजे, तरच खूप आयुष्याला काहीतरी मजा येणार आहे. आणि म्हणूनच मी आणली आहे ही विनोदी कथा. कथेचं नाव आहे बंडी उलार आणि बंडी उलारचा अर्थ आहे फजिती. तर आपल्या कथेमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्याच्यात त्याची फजिती कशी होते याचं वर्णन केलेलं आहे, तेही ग्रामीण भाषेत. कथा शेवटपर्यंत ऐका आणि आवडली तर नक्की लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला नक्की विसरू नका. चला तर मग कथा सुरू करते. कथेचं नाव आहे बंडी उलार. परवाच्या दिवशी बापूराव आलते. ते माया बुढ्याले म्हणे का बाप्पा, पोराचं लग्न करतो का नाही. मा बुडा काही नावच नाही काढे. बापूराव म्हणे का पोरग कमावते तर काऊन नाही करत लग्न. पाहिजा बाप्पा, नाही तर ठेवच ठरून येईन मग बसाल तुम्ही बाय बाय करत. म्या सारं ऐकत होतो. माया मनात लय उकळ्या फुटत होत्या. चाला म्हणलं, बुड्या लग्नाले तर तयार झाला. बापूरावनं बुड्याले एका पोरीचा फोटो दाखवला आणि मग बुडाने पाहिला तो फोटो. आणि बापूरावला म्हणला का पोरगी कधी पाहायची ते ठरूनच टाका. मले तर वाटते का आत्ता जाऊन पोरगी पाहून याव. माया बुडा तर लयच खवट, मले फट बी नाही दाखवला त्यानं. मग बापूरावनं पोरीचा फोटो घेऊन गेला. बापूरावनं पोरगी पाहायचा कार्यक्रम ठरवून टाकला. येणारा इतवारी कार्यक्रम ठरला. मले तर बाप्पा असं वाटत होतं का इतवार येते का नाही. म्या म्हणतो इतवारची वाटच का आले पाहायला लागते. आजच जाऊन पोरगी पाहून याव आणि करावं, ठरवून टाकावं लगीन. मग उशीर होत जाते. पण म्या बुड्याले सांगन कोण. त्याला टाईम नसन तर म्याच जाऊन आलो असतो. मग आला इतवार कसा बसा. मग म्या, माय मा बुडा, सरस्वती मावशी, बापूराव, माय 2 भाऊ, आई, बहीण, जवाई, 2-4 लेकरं बाळ, सगळे आम्ही गेलो पोरगी पाहाले. म्या तर मस्त पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा शर्ट घातला आणि आरसा घेऊन गेलो नानी घरात. मस्त तिथं तोंडाले किरीम पावडर गिवडर लावली. काल माया दोस्तानं मला फेशियल करून दिलतं. आणि आज म्या मस्त दाढी गिडी घोटून केली होती. म्हणलं पोरीनं म्हणलं पाहिजे का पोरग लयच मस्त आहे. मग आम्ही सारे जण गेलो पोरीच्या घरी. त्याच्या घरी बिछाईत करून ठेवली होती. सारे जण खाली बसले बिछाईतीवर आणि बाप्पा मले तर बसले जागाच नाही. मग म्या उभंच राहिलो. मग पोरीचा बाप म्हणे का बसा ना तुम्ही बी. त्यानं मला खुर्ची आणून दिली आणि माया बाजूला अजून एक खुर्ची ठेवली. मला तर वाटे का पोरीनं माया बाजूच्याच खुर्चीत बसाव. मला तर लग्नातच बसले आणि वाटे. सारे जण बोलत होते आणि म्या नुसता टक्का मक्का पाहत होतो. म्या पोरीची वाट पाहत होतो. तो आतून एक पोरग आलं आणि येऊन माझ्या बाजूच्याच खुर्चीत बसलं. म्या मला ह्याला काही जागा नाही भेटली काय, येतच येऊन बसला. पण मी म्हणतो ह्याचं इथं कामच काय आहे, बसलं तर बसलं. मॅशीच बोले, तुम्ही काय शिकले, कुठं नोकरी करता. मी म्हणतो याला खराचंच काय. पोरगी बी येत नव्हती. त्या पोराचे केस तर पोरीसारखेच होते बाप्पा. बाप कटका काय म्हणते ना तसे. आणि कानातही डूल होते. आणि त्याचा ते पोरग तर मला हिलनवानेच वाटते. सिनेमात नसते काय हिरोईनच्या मध्ये करते तसं. पण हिरोईन हिलन म्हणा तर लय नाजूक वाटते आणि आवाज बी पोरीसारखा. त्या पोरानं मला विचारलं, काऊनजी तुम्हाला स्वयंपाक येते का, बायको बेमार पडली तर. मला ते वाटे उठून त्याच्या कान शिलातच द्याव. पण लग्न करायचं होतं ना, काय करता. म्या म्हणलं नाही बा, आपण स्वयंपाक नसतो करत, हॉटेलला जाऊन जेवून येऊ. ते पोरग लय जबर करे आणि मला प्रश्न विचारे का तू मला
तुम्ही काय करता आणि तुम्हाला नोकरी कोणती आहे आणि तुम्ही किती शिकले. म्या म्हणतो ह्याले काय धंदा बिंदा नाही काय कामधंदा. पण काय करता कसं बोलायचं त्याले. थोडा वेळ गेला तसा मा बुडा म्हणे का आणा पोरीले बाहेर. तर पोरीचा बाप म्हणते का थे काय आमची पोरगी पोराच्या बाजूलाच तर बसेल आहे. घ्या मी ज्याले पोरग समजलो ती पोरगीच होती. आमची पोरगी पोरीचा बाप म्हणे आमची पोरगी लय चांगली शिकेल आहे BA आहे ती. आम्ही तर हपचकल झालो बाप्पा. तो पोरगा वाटलं तेच पोरगी होती. मग म्याच तिच्याकडे पाहून लाजत जाऊ. मी तिला टक लावूनच पाहत जाऊ. माया बुड्याले काय ते पोरगी पटलीच नव्हती. तिची फॅशन का काय बुड्याले आवडलीच नव्हती. बुडा तिला विचारे काहून तुमच्या कॉलेजात हेच शिकवते काय. तर पोरगी काय म्हणते माहितीये. ते म्हणते का ते तुम्हाला नाही समजणार त्याच्यासाठी कॉलेजातच जायला लागते. मग बुड्याले लय संताप आला. त्या बुड्याचं डोकंच फिरलं. पण मला तर पोरगी लय भाली होती. मला वाटते का पोरीला घेऊन मस्त फिरायला जाव. माई बहीण पोरीला विचारत होती का तुले काय आवडते. तो पोरगी म्हणे मला तर सिनेमा पाहाले फिराले फॅशन कराले आणि रीला काढाले आवडते. आता बुडा तर लय खवळला. म्हणे पोरगी काही सरळ दिसत नाही चांगलं चालीची नव्हती. मा जीव तर खालीवरच होय. मले तर ते पोरगी लय भाली होती ना. म्या मनातच म्हणलं अशी पाहिजे बा पोरगी हिरोईनीवानी. मायासारख्या हिरोले तर तेच शोभते. बोलता बोलता आमच्यासाठी पोयाच्या पैसा भरून आल्या. पोरं लय दांगडो करत होती. त्यांना लयच मजा येत होती. आमच्या मामाचं लगीन आहे म्हणून लयच हरकली होती. इकडून तिकडे पळत होती. तितक्यात एक बाई पोयाच्या भैशा घेऊन बाहेर आली. तर त्याच्याकडच्या पोराचा लागला ना धक्का त्या पोयाच्या बशीले आणि पोयाचा सारा झाला सत्यानाश. सगळीकडं जणू पोयाचा सडाच पडला. माया बुड्याले तर लई संताप आला. पण तो गप गुमान बसला. पण त्या पोरीचा बाप त्यानं त्या पोराले दिली थपकाडीत लावून. मग ते पोरग लागलं बोंबलाले. म्हणे का सारे लोकांच्या समोर तुम्ही मायावाला अपमान केला. आणि मग लागला लाथा झाडाले. त्यानं तो चहाच्या कपाले दिली लाथ झाडून. तो कप डायरेक्ट बुड्याच्या अंगावरच गेला. मग काय बुड्याचं तोंड भाजलं. आणि मग बुडा त्याचा संताप काही विचारूच नका. मग सारे बुड्याकडे गेले. कोणी म्हणे थंड पाणी मारा. तो पोरीच्या भावानं बुड्याच्या तोंडावर थंड पाण्याचा तांब्याच दिला फेकून. आता बुड्याचं सगळं अंग ओलं झालं. अजूनच बुडा संतापला लय लाल झाला. मग म्हणे का आपण इथं नाही थांबायचं चला आता. बुड्याचे कपडे सारे वल्ले झालते ना. मग खवळणार नाही तर काय त्यो. पण तरी मला वाटते इथंच थांबाव. मग त्या पोरीच्या बापानं बुड्याले त्याच्यावाले कपडे दिले बदलाले. तो बुडा म्हणे का मी नसतो घालत लोकांचे कपडे. मग त्यानं एक नवीन धोत्राचं पान दिलं नेसाले आणि पोरीच्या भावाचा नवा सदरा दिला. मग बुड्याने ते कपडे घातले. तो बुडा ते ढगाळ सदरा घालून निव्वळ भुसगावूनच दिसे. मले तर पाहिलं का हसूच ये. संतापलेल्या बुड्याले पोरीच्या बापानं लय समजावलं. मग कोणतरी गाईचं तूप फासलं बुड्याच्या तोंडाले. पोरांचं दांगडं तर काही कमीच होईना. मग बुडा लय भडकला. मग आम्ही आलो घरी निघून शान. घरी आलो तर बुडा बापुरावरच गरम झाला. काही पोरी दाखवता तुम्ही तर पहिले सांगितलं असतं ना तर आम्ही आलोच नसतो. पोरगी पाहिले कोणालेच पोरगी पसंत पडली नाही. मग तोंडच उतरलं. तर माई बुडी म्हणे पोराले तर विचारा काय म्हणते. तर बुडा म्हणे पोराले काय विचारायला लागते आम्ही ठरवू ते पोरगा करण. म्या म्हणलं लगीन करीन तर त्याच पोरीशी नाही तर करणार नाही. म्या असं म्हणलं तर बुडा माझ्या अंगावर धावून आला. मग म्या गेलो घरातून निघून जाऊन बसलो डोंगरावरच्या रानात. मले तर सारीकडे हिरवंच दिसे. मला सिनेमातल्या वाले सिनेमासारखे फुलं दिसे.
मस्त बगीच्यात फिरत आहो असं वाटे. आणि मला ते पोरगी गाणं म्हणे, परदेशी परदेशी जाना नाही. आणि मग मी गेलो पोरीच्या मंग मंग धवल. जेव्हा समोरच्या बाभळीच्या झाडावर नाक आपटला ना, तेव्हा समजलं ह्यो काही सिनेमातला बगीचा नाही. रात्री पावे तो मी तिथेच बसलो. पोटात लेकावळे खोकलत होते, पण समोर पोरगी दिसली का मला थंड थंड वाटते. रात झाली. रातच्याला गेलो घरी, सारे कामातच होते. मग म्या उशीत तोंड खुपसून बसलो, झोपलो. मग माय आली, बापू भाकर तुकडा खाऊन घे रे, सकाळपासून माझ्या पोरानं काही खाल्लं नाही. मला नाही जेवायचं, पहिले त्या पोरीशी लग्न ठरवून दे, मगच म्या जेवणार. म्या नाही जेवलं तर बुडी बी तर उपाशीच झोपली. म्या तर रात्री मस्त सपान पाहिलं. बुडा बुडी रात्री जागेच होते. काय तर फुसूर फुसूर करत होते. म्हणलं रात्री गुपचूप जाऊन भाकर खाव म्हणलं, तर काही नाही, ते जागेच. म्या सकाळ उठलो आणि मायले म्हणलं, जाता म्या घर सोडून, मला नाही राहायचं या घरात. तर बुडा म्हणते, काहून, जास्त माझाला काय, माझाला असेल तर जाय, आणि राहशील तर त्या पोरीशी लगीन लावून देतो. रात्री बुढीनं बुड्याले समजावलं का पोरगी कशी असली तर इथे आली का सुधरून घेऊ. बुडा कसा बसा तयार झाला. मग तो बुडा तयार झाला तर मला उडावंच वाटे का आत्ताच लगीन करून यावं. मग बुड्याने मग बापूरावले सांगावा धाडला. आणि बापूराव आल्यावर त्याले सांगितलं का पोरगा तर म्हणते का तेच पोरगी पाहिजे. तुम्ही असं करा, पोरीच्या घरी जाऊन सांगा आम्हाला पोरगी पसंत आहे, मग टिळा गिळा ठरवून टाकू. बापूराव तर पाहतच राहिला. ते गेल्या पोरीकडे. तिथं बोलून घराकडे येताना दिसले. म्या म्हणलं टिळ्याची तारीखच ठरवून आले असन, म्हणून म्या कान देऊन ऐकत होतो. तर बापूराव म्हणे का पोरीले पोरग पसंत नाही. ते म्हणते का त्या पोराले काहीच समजत नाही, निव्वळ भैताड आहे पोरग, भैताड. मला तर थोबाडीत मारले होणेच झालं. मग महापुडा म्हणते का करे ना बापू लग्न त्याच पोरीशी, आता काहून तोंड यंगाडून बसला, झाली ना माई भंडी उलार. धन्यवाद मित्रांनो. आता आवडली असेल कथा तर नक्की कॉमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.